कासारी नदी जवळ असल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे लवकर पूर येतो। बाजारपेठेसह सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरते। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते, त्यासाठी खास बोट सज्ज ठेवण्यात आले आहे। शिवाय पोर्ले पूल, पडसाळी व वाशी मार्गावर विविध ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी येते। नागरिकांनी पाण्यातून धोकादायक प्रवास करू नये, प्रशासनाने पूर काळात सतर्क राहावे असे आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी केले। बाजारभोगाव येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। बाजारभोगाव मंडल कार्यालयाअंतर्गत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बाजारभोगाव येथे येणाऱ्या पुराचे पाणी बाजारपेठेसह नागरी वस्तीत शिरते, त्यामुळे नागरिकांना विस्थापित करावे लागते। त्यासाठी हायस्कूल इमारतीच्या खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। पुराच्या काळात आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध करावा, पशुवैद्यकीय दवाखान्यातही औषध साठा ठेवावा, सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेच्या ठिकाणी हजर राहावे, पुराच्या पाण्यातून प्रवास करणाऱ्यांना प्रतिबंध करावा, रुग्णांना मदत करावी अशा सूचना मंडलाधिकारी नलिनी मोहिते यांनी यावेळी दिल्या। यावेळी परिसरातील सर्व सज्जातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महसूल सेवक, रेशन धान्य दुकानदार, कळे पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अंकुश शेलार, नितीन हिरडेकर आदी उपस्थित होते। आज रोजी बाजारभोगाव या ठिकाणी बाजारभोगाव मंडल मधील गावाचे जे काही ग्रामसेवक असतील, तलाठी असतील आणि सरपंच व इतर पदाधिकारी, पोलीस पाटील या सर्वांची पूर परिस्थिती अनुषंगाने, आपत्तीच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने मीटिंग झाली। सदर मीटिंगमध्ये सर्वांना ज्या काही महत्त्वाच्या सूचना त्या देण्यात आल्या। यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कशा पद्धतीनं संपर्क ठेवून कमीत कमी वेळामध्ये मदत पोहोचवता येईल या अनुषंगाने मार्गदर्शन केले। तसेच जे काही बाजारभोगावच्या इथं जे पोहाळे असेल, त्यानंतर मानवाड असेल, पोर्ले धरण असेल, या ठिकाणी जे पाणी आल्यानंतर कशा पद्धतीनं तेथील स्थानिक जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत यांनी कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचं आहे याची पण माहिती देण्यात आली। तसेच या बाजारभोगाव गावामध्ये एक बोट, इमर्जन्सीसाठी एक बोट ठेवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं इतर गोष्टी सुद्धा मेडिकल मदत असेल किंवा ह्या गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत। तरी लोकांनी पुराच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं आता तरी धाडस न करता वाहत्या पाण्यामध्ये ज्यावेळी रस्त्यावरती पाणी आलं असतं त्यावेळी गाड्या कुठल्याही पद्धतीनं रस्त्यावरती घालू नयेत। तसेच प्रशासनाला सहकार्य करावं आणि जीवितहानी होऊ नये या अनुषंगाने सगळ्यांनी आपली खबरदारी घ्यावी। वेळोवेळी ज्या काही पावसाच्या अनुषंगाने ज्या काही सूचना असतील त्या व्हॉट्सअप ग्रुप असेल, गावातील ग्रुप असतील, यावेळी याद्वारे आम्ही सर्वांना माहिती देत आहोत। तरी सर्व जे काही नागरिक आहेत त्यांनी प्रशासनाने दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याचं योग्य व काटेकोरपणे पालन करावं।